निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडत आहे. प्रभाग 20 मधून आपल्या पत्नी श्वेता बहिरा या निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या वतीने आपण ही निवडणूक लढवत आहात, तर कसं वाटतंय? अतिशय आनंद झाला आहे. प्रभाग क्रमांक 20 हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, तसेच आमचे नेते जय म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रे साहेब, परेशजी माझे सहकारी मित्र यांच्या आशीर्वादाने माझी पत्नी श्वेता सुनील बेहरा यांना प्रभाग क्रमांक 20 मधून तिकीट मिळालेलं आहे. आणि प्रचाराची धुरा माझे सहकारी मित्र जयंत पगडे, रघुनाथदादा बेहरा, अजयजी बेहरा, प्रभाकर बेहरा, चारुशिला मॅडम, तेजेश बेहरा त्यांच्याविषयी फार मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आम्ही मंडळी हा प्रचार धुरा चालू केलेला आहे. आणि रिझल्ट आलेला आहे, 100% रिझल्ट आलेला आहे. फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे. आमदार साहेबांना फार मोठी अपेक्षा आहे की पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सर्वात हायेस्ट लीडनी ही सीट निघायला पाहिजे. यापूर्वी 2 सीट इथं बिनविरोध आलेल्या आपल्याला माहिती आहे. राहिलेली 1 सीट ते भरघोस मताने निवडून येईल यात काही शंका वाटत नाही. कुठल्या विकास मोहिमेतून घेऊन निवडून लढताय? ऑलरेडीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं इथे झालेली आहेत. 60-65 करोडची कामं इथे केली आहेत. पूर्वी मीही कामं केली आहेत. आता नगरसेवक तेजसजी, अजयजी बेहरा, पगडेसाहेब, रघुनाथजी बेहरा यांच्या सहकार्याने इथे जी कामं आमचे नेते परेशजी ठाकूर यांच्याकडे मागणी केली ती सर्वच कामं पूर्ण झालेली आहेत. 60-65 कोटीची कामं या भागामध्ये झाली आहेत. नव्याने आता माझ्या मिसेसनी महिला मंडळ इथं मोठ्या प्रमाणात आहेत, तिच्या अंडरमध्ये काम करतात. या महिला मंडळाची अपेक्षा आहे की समाज मंदिर महिलांसाठी, कम्युनिटी हॉल महिलांसाठी झालं पाहिजे. या छोट्या किरकोळ काही गोष्टी राहिलेल्या आहेत. या तातडीने आम्ही परिसराकडे मागणी करून लवकरात लवकर पूर्ण करून जनतेची सेवा करण्याची एक संधी आम्ही उपलब्ध करणार आहे. यापूर्वी गेले 25-30 वर्ष मी रिंगणात आहे, आपल्याला माहिती आहे. पण आत्ता मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये समाविष्ट झालो आहे. इथे आता जुना पक्ष राहिलेला नाही आहे. टोटल उमेदवार उभे करायचे म्हणून नामदारी उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांनाही माहिती आहे काय होणार आहे. पण कुठेतरी उमेदवार उभं केलं पाहिजे या उद्देशाने उमेदवार उभे केले. विकास कामाच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी जो चढता कलश केलेला आहे त्यांचा इथे आमदार साहेबांचा गुडविल फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे विकास कामाचा इथे शिल्लक राहणार नाही अशी एक अपेक्षा करतो. प्रचाराला वेग आलेला आहे. सकाळ संध्याकाळी प्रचार जोरात सुरू आहे, तर कसा प्रतिसाद लाभतोय? गेले मागचे 25-30 वर्ष आम्ही मंडळी पती पत्नी लोकांच्या संपर्कात आहोत, लोकांच्या सुखदुःखात आहोत. गेल्यावर प्रत्येक घरामध्ये बसल्याशिवाय बाहेर पाठवत नाही. चहा पाणी प्रत्येक माणूस करतोय. कारण वैयक्तिक जो संपर्क आहे दांडगा तो फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यात आता मी समुद्रासारख्या मोठ्या पक्षामध्ये गेल्यामुळे ते म्हणतात ते साखरेमध्ये आणखी काय गुळ, तसं प्रकारचं वातावरण झालेलं आहे. आता विरोधकांनी मंडप सुद्धा टाकलेलं नाही, ऑफिस सुद्धा खोललेलं नाही, प्रचारामध्ये कुठे दिसत नाही. इथे 100-200 लोक प्रचारामध्ये समाविष्ट होतात. मोठ्या प्रमाणात विकास झालेला असल्यामुळे लोक नाही, नॉन महाराष्ट्रीयन संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही मंडळी भारतीय जनता पार्टीला मानणारी आहे. त्याच्यामुळं विकास हा आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याचं करिश्मा आपण करणार का? आमदार साहेबांनी जी धुरा आमच्यावर टाकलेला आहे त्यांचं स्वप्न आहे की हे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि आम्ही मंडळींनी प्रॉमिस केले आमदार साहेबांचा शब्द कुठे पाडू देणार नाही. सुनील बेहरा 25-30 वर्ष ते काम करतोय. डिपॉझिट जप्त करणार म्हणजे करणारच. प्रभाग क्रमांक 20 मधून आपण ही निवडणूक लढवत आहात. विशेष करून बऱ्याच जणांचं लक्ष या प्रभागात आहे, तर आपल्याला काय वाटतं? खूप आनंद आहे मला. आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी या महायुतीच्या तर्फे मला तिकीट मिळालं आहे. खरं तर मी पहिल्यांदा आभार मानेन माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे, त्याचप्रमाणे जय म्हात्रे साहेब, प्रीतम दादा या सर्वांचे मी मनापासून आभार मानते का त्यांनी माझ्यावरती ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आणि ती पार पाडण्यासाठी मी त्यांना यशस्वीपणे पार पडेल ही त्यांना मी आश्वासन देत आहे. या प्रभागातल्या काही समस्या आहेत त्या कशा प्रकारे सोडवाल? या प्रभागात बऱ्याचशा ज्या समस्या होत्या त्या माननीय भारतीय जनता पार्टीतर्फे सोडवण्यात आल्या होत्या. पण ज्या उर्वरित ज्या समस्या आहेत, ज्या महिलांच्या किंवा ग्रामीण भागाच्या काळुंद्रा, भिंगारी, तक्का गावाच्या ज्या अंतर्भूत ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. गत निवडणुकीत आपला पराभव झाला होता, यावर्षी गुलाल उडणार का? उडणार 100% उडणार. आणि त्यासाठी आम्ही आणि
सर्व कमिटी यासाठी जोमाने काम करत आहे. त्याच्यामुळे आमदार साहेबांना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्णपणे पार. मतदारांनी आपल्याला मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल? मी एवढं सांगेन की 2011ला ज्या वेळेला मी निवडून आले त्यावेळेला भरपूर प्रमाणात मी कामं केलेली आहेत. त्यामुळे शाळा असेल, काँक्रीटचे रस्ते असतील, महिलांसाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या केल्यात आल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे यावेळेला मला संधी द्यावी आणि ज्या उर्वरित जी कामं राहिलेली आहेत ती मी करण्यास कटिबद्ध असेल. त्यामुळे तुम्ही मला भरघोस मताने विजयी करा हीच मी सर्वांना विनंती करते आहे.